नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 2.4, म्हणजेच सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. बघा मित्रांनो, आपल्याला या मेथडमध्ये काय करायचंय. बेसिकली याही मेथडमध्ये आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जाईल आणि आपलं काम तेच, आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय, म्हणजेच आपल्याला त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे, पण यावेळेस बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. बघा मित्रांनो, ज्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय तो फॉर्म्युला असणार आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, एकच फॉर्म्युला आहे आणि ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. बघा मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय मित्रांनो, नीट बघितलं तर या फॉर्म्युल्यामध्ये काही अल्फाबेट दिसतील तुम्हाला. ते अल्फाबेट आहेत A, B अँड C. ओके, तर आपलं पहिलं टार्गेट असतं आपल्याला A, B आणि C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. आणि A, B आणि C च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार? सिंपल, जे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जाईल त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार कम्पेअर करा. आपला स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे एकदा का जर तुम्ही गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार कम्पेअर केलं तर आपल्याला कशाच्या व्हॅल्यू भेटणार आहेत? आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहेत a, b आणि c च्या, आणि ह्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या, म्हणजेच आपल्याला आपला रिक्वायर्ड आन्सर भेटून जातो. चला तर मग एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चला मित्रांनो, आजचा आपला फर्स्ट टाइप आहे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला compare the given quadratic equation to the general form and write the value of ABC. म्हणजेच इन शॉर्ट गिवन इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करायचं जनरल फॉर्म. जनरल फॉर्म म्हणजेच आपला स्टँडर्ड फॉर्मॅट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत, आणि त्यावरून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात a, b आणि c च्या. लेट सॉल्व्ह फर्स्ट एक्झाम्पल. बघा मित्रांनो, माझं फर्स्ट एक्झाम्पल होतं x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, याला कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो मित्रांनो? स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. चला तर मग दोन्ही इक्वेशन कंपेअर करा. जर तुम्ही दोन्ही इक्वेशन कंपेअर केले तर तुमच्या लक्षात येईल a ची व्हॅल्यू म्हणजेच स्क्वेअर असलेल्या टर्मचं कोएफिशियंट इथं काहीच नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट किती आहे? 1. म्हणजेच आपल्याला भेटलं a इज इक्वल टू 1. सिमिलरली bx मायनस 7x कंपेअर करा, म्हणजेच तुम्हाला भेटेल b इज इक्वल टू मायनस 7. अँड लास्ट वन c इज इक्वल टू 5. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ a, b अँड c. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. माझं सेकंड एक्झाम्पल आहे मित्रांनो 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. ओके, एक्झाम्पल बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की एक्झाम्पल रिक्वायर्ड फॉर्मॅटनुसार नाहीये. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजेच हा 2m स्क्वेअर ॲज इट इज. ओके, हा 5m मित्रांनो प्लस होता, इकडे आल्यानंतर मायनस 5m. हा 5 मित्रांनो मायनस होता, इकडे आल्यानंतर प्लस 5 इज इक्वल टू 0. आणि आता याला कम्पेअर करायचं स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो, गिवन एक्झाम्पल x च्या फॉर्मॅटमध्ये होतं, म्हणून मी माझं स्टँडर्ड फॉर्मॅट सुद्धा x च्या फॉर्मॅटमध्ये लिहिला. आता गिवन एक्झाम्पल m च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणून मी माझं स्टँडर्ड फॉर्मॅट m च्या फॉर्मॅटमध्ये लिहिला. करा दोघांना कम्पेअर जर केलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येईल, a इज इक्वल टू 2. ओके, सिमिलरली b इज इक्वल टू minus 5 and last one c is equal to 5. Okay, very easy. Let's try one last example. बघा मित्रांनो, लास्ट एक्झाम्पल आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. नीट बघितलं तर हे इक्वेशन रिक्वायर्ड फॉर्मॅट नुसार नाहीये. चला तर मग ह्या इक्वेशनला आपण रिक्वायर्ड फॉर्मॅट नुसार कन्वर्ट करूया. म्हणजे कसं? y इज इक्वल टू, बघा हा 7y प्लस आहे मित्रांनो, इकडे आल्यानंतर मायनस 7y इज इक्वल टू 0. आता नीट बघा, ज्या फॉर्मॅट सोबत मला कम्पेअर करायचंय तो आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय सांगतो? आपल्याकडे 3 टर्म यायला हव्यात, पण गिवन इक्वेशन मध्ये किती टर्म आल्यात? फक्त 2.
आता नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार कम्पेअर करायचं असतं त्यावेळेस आपल्याला 3 टर्म लागतात, पण तिन्हीपैकी जर एखादी टर्म अब्सेंट असेल तर त्या टर्मला आपण कन्सिडर करायचं 0. म्हणजेच बघा y² मायनस 7y, इथं थर्ड टर्म अब्सेंट आहे म्हणून मी तिला कन्सिडर करतो 0 इज इक्वल टू 0. आणि आता कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कम्पेअरिंग विथ, इथे इक्वेशन आलंय वायच्या फॉर्मॅटमध्ये म्हणून मी स्टँडर्ड फॉर्मॅट लिहितो वाय नुसार. ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. यावरून सांगा a ची व्हॅल्यू, y² चे इथं कोएफिशियंट काही नाही म्हणजे बाय डिफॉल्ट 1, म्हणजे a इज इक्वल टू 1. सिमिलरली by मायनस 7y कम्पेअर करा, b ची व्हॅल्यू भेटेल -7 आणि c ची व्हॅल्यू भेटेल मित्रांनो आपल्याला c इज इक्वल टू 0. ओके, आय होप तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल समजले असतील. चला मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट आणि मेन टॉपिक आहे. आता आपल्याला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. बघा मित्रांनो, क्वेश्चन कसं विचारतात, क्वेश्चन विचारतात सॉल्व्ह द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा जस्ट सॉल्व्ह बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. आणि आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. त्यापूर्वी मित्रांनो आपण क्विकली रिवाइज करूया. आपला फॉर्म्युला होता x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, आणि ह्या फॉर्म्युला ज्या काही एबीसीच्या व्हॅल्यू आल्या त्या एबीसीच्या व्हॅल्यू आपण कशा फाइंड आउट करतो, बाय कम्पेअरिंग द गिवन इक्वेशन विथ द स्टँडर्ड फॉर्मॅट. म्हणजेच माझी फर्स्ट स्टेप येईल x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मला याला कम्पेअर करावं लागेल, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्मॅट. आणि स्टँडर्ड फॉर्मॅट असतो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि कम्पेअर जर केलं तर काय भेटेल आपल्याला, a इज इक्वल टू 1. इथं बघा x² चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे बाय डिफॉल्ट काय असतो 1. सिमिलरली b इज इक्वल टू भेटेल मित्रांनो 6 अँड लास्ट वन c इज इक्वल टू आपल्याला भेटेल 5. अँड दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ a, b अँड c. आता आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि गिवन इक्वेशनचे फॅक्टर म्हणजेच रूट्स फाइंड आउट करायचे. बघा मित्रांनो, हा फॉर्म्युला नीट बघा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक अंडर रूटची टर्म आलेली, त्या अंडर रूटची टर्म आपण अगोदर कॅल्क्युलेट करूया म्हणजे व्हॅल्यू पुट करायला आपल्याला सोपं जाईल. अंडर रूटची टर्म होती मित्रांनो b² मायनस 4ac. ओके, ठेवा व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू किती आली होती 6² मायनस 4 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू 5. ओके, 6² इज 36 मायनस 4 इंटू 1 4 and 4 into 5 20. Okay, 36 minus 20 and answer is 16. And this is the value of b² minus 4ac. बघा next, by using formula असतो मित्रांनो आपला x is equal to -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, ठेवा मग व्हॅल्यू x इज इक्वल टू हा मायनस ॲज इट इज b ची व्हॅल्यू किती आली होती मित्रांनो 6. हा प्लस और मायनस ॲज इट इज अंडर रूट b² मायनस 4ac. पण b² मायनस 4ac अगोदरच आपण सॉल्व्ह करून घेतलं ज्याचं आन्सर आलं होतं 16 डिवाइड बाय 2 इंटू a. ची व्हॅल्यू होती मित्रांनो 1. ओके, बघा नेक्स्ट x इज इक्वल टू -6 प्लस और मायनस 16चा अंडर रूट निघतं 16चा अंडर रूट येतं 4 डिवाइड बाय 2 इंटू 1 2. ओके, बघा मित्रांनो आता याला मी फॅक्टरमध्ये कसं कन्वर्ट करतो. माझा पहिला फॅक्टर भेटेल मला -6, एकदा घेतो मी +4 डिवाइड बाय 2 आणि सेकंड भेटेल x इज इक्वल टू हा -6 एकदा प्लस घेतलं एकदा -4 डिवाइड बाय 2. म्हणजेच माझा आन्सर येईल -6 + 4 -2 अपॉन 2 म्हणजेच x इज इक्वल टू भेटलं -1. सिमिलरली x इज इक्वल टू -6 - 4 -10 डिवाइड बाय 2 आणि 2 ने जर मी डिवाइड केलं तर मला भेटेल x इज इक्वल टू -5. And this is the solution of this quadratic equation. Very easy. Let's try one more example.
चला मित्रांनो, आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. पहिली स्टेप मित्रांनो, एबीसी चे व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि कशा करणार, कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग कंपेअर केलं तर यावरनं a ची व्हॅल्यू काय भेटेल, a ची व्हॅल्यू 1, कारण x स्क्वेअरचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे बाय डिफॉल्ट 1 असतो. b ची व्हॅल्यू जर b ला टर्म सोबत कंपेअर केलं तर -3 अँड लास्ट वन c ची व्हॅल्यू मित्रांनो -2 अँड दिस इज द सोल्युशन ऑफ a b अँड c. ओके, नेक्स्ट स्टेप मित्रांनो आपली अगोदर व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची b स्क्वेअर मायनस 4ac ची. ओके, चला b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू होती मित्रांनो -3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू होती 1 इंटू c ची व्हॅल्यू होती -2. ओके, -3 चा स्क्वेअर 9 मायनस 4 इंटू 1 4, 4 इंटू -2 -8. ओके, नीट जर बघितलं तर 9 मायनस मायनस प्लस and 9 plus 8 is 17. बघा मित्रांनो, नेक्स्ट बाय युजिंग फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला असतो मित्रांनो x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. ओके, ठेवा या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू हा मायनस ॲज इट इज बी ची व्हॅल्यू काय आली होती मित्रांनो -3. एक्स्ट्रा मायनस आला म्हणून एक एक्स्ट्रा ब्रॅकेट टाकायचा. प्लस और मायनस ॲज इट इज अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आणि बी स्क्वेअर मायनस 4ac आत्ताच आपण सॉल्व्ह केलं ते आलं होतं 17 डिवाइड बाय 2a. a ची व्हॅल्यू बघा, a ची व्हॅल्यू आली होती मित्रांनो 1, म्हणजेच मला भेटेल मायनस मायनस प्लस 3 प्लस और मायनस अंडर रूट 17 डिवाइड बाय 2. हे सगळं चालू होतं आपलं x इज इक्वल टू. आता बघा मित्रांनो 17चा अंडर रूट निघेल का, नाही निघणार, म्हणून त्याला आपल्याला ॲज इट इज ठेवावं लागेल. यावरनं मी दोन फॅक्टर लिहून घेतो. x इज इक्वल टू 3 एक लिहिला मी प्लस मध्ये डिवाइड बाय 2 आणि दुसरा लिहितो मी मायनस मध्ये 3 मायनस अंडर रूट 17 divided by 2 and this is the factor किंवा याला वाटलंस तर तुम्ही रूट्स पण म्हणू शकता, रूट्स ऑफ अ गिवन quadratic equation. ओके, इझी, व्हेरी इझी. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप, कंपेअर करा स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत. कंपेअरिंग विथ, आता गिवन इक्वेशन आलंय मित्रांनो m च्या फॉर्मॅट मध्ये, म्हणून मी माझं स्टँडर्ड फॉर्मॅट लिहितो m च्या फॉर्मॅट नुसार. म्हणजेच am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. दोघांना कंपेअर करा म्हणजेच मला a ची व्हॅल्यू भेटेल a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू -7. यानंतर मित्रांनो आपली ॲज युजुअल नेक्स्ट स्टेप b स्क्वेअर मायनस 4ac. ओके, सांगा b ची व्हॅल्यू काय आली होती 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू c ची व्हॅल्यू -7. म्हणजेच आपल्याकडे उरेल 2 स्क्वेअर 4 मायनस 4 इंटू 3 12 अँड 12 इंटू -7 अँड आन्सर इज 84. ओके, नीट बघा मित्रांनो, मायनस मायनस प्लस 84 प्लस 4 इट इज 88. ओके, लेट्स सी बाय युजिंग फॉर्म्युला. सांगा मित्रांनो काय फॉर्म्युला असतो, x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, ठेवा मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू
एक्स इज इक्वल टू मायनस ॲज इट इज बी, बीची व्हॅल्यू किती आली होती 2 प्लस और मायनस ॲज इट इज अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac चं आन्सर आलं होतं 88 डिवाइड बाय 2 इंटू ए, ची व्हॅल्यू होती मित्रांनो 3. म्हणजेच माझ्याकडे राहील एक्स इज इक्वल टू -2 प्लस और मायनस 88 डिवाइड बाय 3 इंटू 2 6. आता नीट लक्षपूर्वक बघा मित्रांनो, अंडर रूट मध्ये आले 88 आणि 88चं अंडर रूट निघतंय का? नाही निघत. पण जर तुम्हाला वाटलं याला सिम्प्लिफाय करायचं तर आपण सिम्प्लिफाय करू शकतो. बघा मित्रांनो, सिम्प्लिफाय कसं करायचं? अंडर रूट मध्ये जी काही टर्म आली असेल त्याला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचं की दोन्हीपैकी एकाचं तरी अंडर रूट निघायला हवं. म्हणजे बघा कसं, एक्स इज इक्वल टू -2 प्लस और मायनस हा 88 आहे मित्रांनो. 88 ला मी असं लिहू शकतो का 4 इंटू 22. ओके, बघा 4 इंटू 22 केलं तर आन्सर किती येतं 88 आणि दोन्हीपैकी कोणाचं अंडर रूट निघतं 4चं. म्हणजेच माझ्याकडे उरेल आता एक्स इज इक्वल टू -2 प्लस और मायनस ह्या 4चं अंडर रूट निघतं, म्हणून मी त्याला बाहेर घेतो. 4चं अंडर रूट निघतं 2 आणि आता आतमध्ये उरले फक्त 22 डिवाइड बाय 6. नीट बघा मित्रांनो, तुम्हाला जर वाटलं याला सिम्प्लिफाय करायचं तर आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजेच एक्स इज इक्वल टू जर मी कॉमन घेतला 2 तर माझ्याकडे उरेल -1 प्लस और मायनस अंडर रूट मध्ये 22 डिवाइड बाय 6. ओके, आणि नीट बघितलं तर 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजेच माझ्याकडे राहील एक्स इज इक्वल टू -1 प्लस और मायनस अंडर रूट मध्ये 22 डिवाइड बाय 3. ओके, आता यावरच मला 2 फॅक्टर लिहायचे. म्हणजेच माझं आन्सर येईल मित्रांनो एक्स इज इक्वल टू -1 प्लस अंडर रूट मध्ये 22 डिवाइड बाय 3 अँड सिमिलरली एक्स इज इक्वल टू -1 मायनस अंडर रूट मध्ये 22 डिवाइड बाय 3 अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच माझं आन्सर आलं रूट्स आर x is equal to -1 plus under root 22 divided by 3 and x is equal to -1 minus under root मध्ये 22 divided by 3. Okay, let's try one more example. चला मित्रांनो, आजचा आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5m square minus 4m minus 2 is equal to 0. आणि कसं सॉल्व करणार? सेम त्याच मेथडने. सगळ्यात अगोदर एबीसी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी मी याला कंपेअर करतो. कंपेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आणि कंपेअर केलं तर यावरनं a इज इक्वल टू भेटेल मला 5, b इज इक्वल टू भेटेल मला -4 अँड c इज इक्वल टू भेटेल मला -2. बघा मित्रांनो, यानंतर नेक्स्ट स्टेप बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि कशी करणार सांगा? बी ची व्हॅल्यू आली होती -4 स्क्वेअर मायनस 4 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 5 इंटू सी, सी ची व्हॅल्यू आली होती -2. चला मग करा मल्टिप्लिकेशन. -4 चा स्क्वेअर 16 मायनस 4 इंटू 5 20 and 20 minus 2 it is -40. म्हणजेच आपल्याकडे उरेल 60 मायनस मायनस प्लस 40 and 16 plus 40 आन्सर इज 56. ओके, चला बघा नेक्स्ट. बाय युजिंग फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला असतो मित्रांनो आपल्याकडं? एक्स इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, चला तर मग गिवन फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवूया. सांगा हा मायनस ॲज इट इज बी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी -4, एक्स्ट्रा मायनस म्हणून एक एक्स्ट्रा ब्रॅकेट प्लस और मायनस ॲज इट इज बी स्क्वेअर मायनस 4ac आणि बी स्क्वेअर मायनस 4ac चं आन्सर आलं होतं 56 डिवाइड बाय 2a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 5. ओके,
म्हणजेच मला भेटेल x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस प्लस और मायनस अंडर रूट मध्ये 56 डिवाइड बाय 2 इंटू 5 10. ओके, इथे बघा मित्रांनो सेम तीच कंडिशन आहे. 56 अंडर रूट निघतं का? नाही निघत. पण जर 56 ला तुम्हाला सिम्प्लिफाय करून लिहायचं असेल तर या 56 ला दोन अशा पार्टमध्ये डिवाइड करायचं जेणेकरून दोन्हीपैकी एकाचं तरी अंडर रूट निघायला हवं. आणि असे दोन पार्ट कोणते आहेत मित्रांनो? x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस 56. 56 ला आपण कसं लिहू शकतो? 4 इंटू 14. ओके, 4 इंटू 14 आन्सर किती येतं? 56. आणि नीट बघा दोन्हीपैकी कुणाचं अंडर रूट निघेल? 4चं अंडर रूट डेफिनेटली निघेल. डिवाइड बाय 10. ओके, म्हणजेच मी याला लिहू शकतो x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस 4चं अंडर रूट निघतं 2, अंडर रूट मध्ये राहतील 14 डिवाइड बाय 10. ओके, नीट बघा मित्रांनो दोघातनं काय कॉमन निघेल? दोघातनं मी कॉमन घेऊ शकतो 2. आणि जर मी 2 कॉमन घेतले तर आतमध्ये उरेल 2 प्लस और मायनस अंडर रूट 14 डिवाइड बाय 10. आणि नीट बघितले तर 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजेच माझ्याकडे उरेल आता x इज इक्वल टू 2 प्लस और मायनस अंडर रूट 14 डिवाइड बाय 5. ओके, आता एका फॅक्टरचं कन्वर्जन मला दोन फॅक्टर मध्ये करायचंय. म्हणजेच x इज इक्वल टू 2 plus under root 14 divided by 5 and similarly x is equal to 2 minus under root 14 divided by 5 and this is the roots of quadratic equation. This is the roots of given quadratic इक्वेशन्स. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो आजचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. मित्रांनो एक्झाम्पल बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल इट इज नॉट इन प्रिसिस फॉर्मॅट. मग दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार आणण्यासाठी मी मल्टिप्लाय करतो 3 ने. मल्टिप्लाय बाय 3. आणि जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला? 3 इंटू y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. करा 3 ने मल्टिप्लाय म्हणजेच मला भेटेल 3y². हा 3 कॅन्सल प्लस y इज इक्वल टू 3 इंटू 2 6. बघा मित्रांनो हा 6 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. आणि आता माझं एक्झाम्पल मी स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत कम्पेअर करू शकतो. म्हणून मी लिहितो मित्रांनो कंपेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि यावरनं मला व्हॅल्यू भेटेल a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1 अँड c इज इक्वल टू -6. एकदा का मित्रांनो ए बी सी च्या व्हॅल्यू भेटल्या आपलं नेक्स्ट टार्गेट असतं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac ची. सांगा मग बी ची व्हॅल्यू आली होती 1 म्हणून 1² मायनस 4 ॲज इट इज इंटू ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 3 इंटू सी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी? -6. ओके, 1² 1 मायनस 4 इंटू 3. 4 इंटू 3 12 अँड 12 इंटू 6 इज -72. म्हणजेच माझ्याकडे उरेल 1 मायनस मायनस प्लस अँड 1 प्लस 72 इज 73. ओके, अँड लास्ट स्टेप बाय युजिंग फॉर्म्युला. बाय युजिंग फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला असतो मित्रांनो x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके, ठेवा मग व्हॅल्यू x इज इक्वल टू मायनस ॲज इट इज. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b ची व्हॅल्यू आली होती मित्रांनो 1 प्लस और मायनस अंडर रूट b² मायनस 4ac. b² मायनस 4ac अगोदरच आपण कॅल्क्युलेट करून ठेवलं होतं अँड इट इज 73 डिवाइड बाय 2a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? ची व्हॅल्यू आली होती 3.
म्हणजेच मला भेटेल x इज इक्वल टू -1 प्लस और मायनस √73 2 × 3 6. ओके, आता एका फॅक्टरवरनं बघा मी दोन फॅक्टर कसे लिहितो. x इज इक्वल टू -1 एक लिहिला मी प्लस मध्ये डिवाइड बाय 6. सिमिलरली आता दुसरा लिहितो मायनस मध्ये -1 मायनस √73 डिवाइड बाय 6 and this is the roots of given quadratic equation. Okay, let's try one last example. चला मित्रांनो, आजचं आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. आपलं पहिलं टार्गेट गिवन इक्वेशन वरनं एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आणि कशा करणार त्यासाठी याला मी कंपेअर करतो. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि जर कंपेअर केलं तर यावरनं मला a ची व्हॅल्यू भेटेल a इज इक्वल टू 5, b ची व्हॅल्यू भेटेल b इज इक्वल टू 13 अँड c ची व्हॅल्यू भेटेल c इज इक्वल टू 8. ओके, एकदा का मला एबीसीच्या व्हॅल्यू भेटल्या माझं नेक्स्ट टार्गेट असतं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac. ओके, आणि व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, ह्या आलेल्या व्हॅल्यू यात सबस्टिट्यूट करायच्या. सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b ची व्हॅल्यू आली होती 13, स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर, मायनस 4a ची व्हॅल्यू आली होती 5 इंटू c ची व्हॅल्यू आली होती 8. म्हणजेच माझ्याकडे उरेल 13 स्क्वेअर इज 169 मायनस 4 इंटू 5 20 अँड 20 इंटू 8 इट इज 160. ओके, अँड 169 मायनस 160 आन्सर इज 9. अँड लास्ट स्टेप by using formula. ओके, आणि फॉर्म्युला असतो आपला x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2c. ओके, चला तर मग गिवन फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. मायनस ॲज इट इज b ची व्हॅल्यू आली होती मित्रांनो 13 प्लस और मायनस ॲज इट इज b² मायनस 4ac आणि b² मायनस 4ac आन्सर आलं होतं 9 डिवाइड बाय 2 इंटू a चा आन्सर आलं होतं मित्रांनो 5. ओके, म्हणजेच मला भेटेल x इज इक्वल टू -13 प्लस और मायनस 9चा अंडररूट निघतं आणि 9चा अंडररूट येतं 3 डिवाइड बाय 2 इंटू 5 10. ओके, बघा एका फॅक्टरवरून आता दोन फॅक्टर कसे लिहायचे. x इज इक्वल टू -13 प्लस और मायनस होतं मी सुरुवातीला घेतो प्लस. सिमिलरली x इज इक्वल टू -13 आता मी घेतो मायनस डिवाइड बाय 10. ओके, म्हणजेच मला भेटेल x इज इक्वल टू -13 प्लस 3 आन्सर इज -10 अपॉन 10 अँड -10 अपॉन 10 इज -1. Similarly x is equal to -13 minus 3 it is -16 divided by 10. ओके, जर मी याला सॉल्व केलं तर बघा 2 5 जा 10 2 8 जा 16 म्हणजेच मला भेटेल -8 अपॉन 5 अँड दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच मी लिहू शकतो द रूट्स ऑफ given quadratic equation is एक आलं x is equal to -1 and second आलं होतं माझं x is equal to -8 upon 5. ओके फ्रेंड्स, आय होप आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला आजचे सगळे एक्झाम्पल समजले असतील. आणि जर तुम्हाला आजचे सगळे एक्झाम्पल समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू. हॅव अ नाईस डे.